चेतनची प्रामाणिक खाप बाय वैभव सालुंखे. एका छोट्याशा गावात जिल्हा परिषदेची एक कौलारू शाळा होती. तिथे चेतन नावाचा एक मुलगा तिसरीत शिकत होता. चेतन अभ्यासात खूप हुशार होता, पण त्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे दप्तर फाटलेले असायचे आणि पेन्सिलही अगदी छोटी उरलेली असायची. तरीही तो नेहमी आनंदी असायचा. एक दिवस शाळा सुटल्यावर चेतन नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे निघाला होता. चालता चालता त्याचे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली गेले. तिथे धुळीत काहीतरी पडलेले त्याला दिसले. तो जवळ गेला आणि त्याने पाहिले की ती एक मोठी लेदरची पाकिट होती. चेतननं ते पाकिट उचलले. ते बरेच जड होते. त्याने सावधगिरीनं ते उघडून पाहिले, तर त्यात 500-500च्या खूप साऱ्या नोटा होत्या. चेतननं आजवर कधीच इतके पैसे पाहिले नव्हते. त्याच्या मनात विचार आला, या पैशातून आईला नवीन साडी घेता येईल आणि माझे फाटलेले दप्तरही बदलता येईल. पण लगेच त्याच्या मनात दुसरे विचार आले. त्याचे पाटील गुरुजी नेहमी म्हणायचे, प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे. कोणाचे तरी कष्टाचे पैसे हरवले असतील, तो माणूस किती काळजीत असेल. चेतननं ठरवले की तो हे पाकिट त्याच्या मूळ मालकाला परत करणार. चेतन परत पळत पुन्हा शाळेच्या दिशेनं निघाला. त्याला माहित होते की पाटील गुरुजी अजून शाळेतच असतील. तो धापा टाकत शाळेच्या गेटवर पोहोचला. तिथे गुरुजी आपले सायकल काढत होते. गुरुजी, गुरुजी, मला रस्त्यात हे पाकिट सापडले, चेतननं ओरडत सांगितले. त्यानं ते पाकिट गुरुजींच्या हातात दिले. गुरुजींनी पाकिट उघडून पाहिले. त्यात पैसे तर होतेच, पण सोबत एक ओळखपत्रही होते. ते ओळखपत्र माधवराव नावाच्या एका गृहस्थाचे होते, जे दुपारी शाळेत काही कामानिमित्त आले होते. तेवढ्यात एक मोठी गाडी शाळेसमोर येऊन थांबली. त्यातून माधवराव खाली उतरले. ते खूप काळजीत दिसत होते आणि जमिनीवर काहीतरी शोधत होते. गुरुजींनी त्यांना आवाज दिला आणि विचारले, माधवराव, तुमचे काही हरवले आहे का? माधवराव जवळ आले. गुरुजींनी त्यांना ते पाकिट दाखवले. आपले पाकिट पाहून माधवरावांच्या जीवात जीव आला. त्यांनी पाकिट तपासले. सर्व पैसे आणि कागदपत्र सुरक्षित होती. गुरुजींनी चेतनकडे बोट दाखवून सांगितले की या लहानग्या चेतननं हे पाकिट शोधून आणले आहे. माधवरावांना चेतनच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटले. त्यांना समजले की चेतन गरीब घराण्यातील आहे. त्यांनी खिशातून काही पैसे काढून चेतनला देऊ केले. पण चेतननं नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, गुरुजींनी शिकवले आहे की दुसऱ्याची वस्तू परत करणं हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी बक्षीस नको. दुसऱ्या दिवशी शाळेच्या परिपाठात माधवराव पुन्हा आले. त्यांनी सर्व मुलांसमोर चेतनचा सत्कार केला. त्यांनी चेतनला पैशांऐवजी नवीन दप्तर, वह्या, रंगपेटी आणि शाळेचा नवीन गणवेश भेट दिला. गुरुजींनी सुद्धा चेतनचे खूप कौतुक केले. संपूर्ण शाळेत चेतनच्या प्रामाणिकपणाची चर्चा झाली.